कोरोनामुळे सगळी मानसिकता बिघडली, अनिश्चितता वाढली आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यास कसा करायचा असेच प्रश्न तुम्हालाही जर पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. काही महत्त्वाच्या टिप्स ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणारच आहेत. आणि अर्थात व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याच्या अगोदर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी क्षणभराचा पॉज घ्या, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये बघत राहा. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद आणि आपल्या सगळ्यांचंच मी स्वागत करत आहे आपल्या लाडक्या सिरीजमध्ये पाथवेज टू अचिव्हमेंट. कोरोनामुळे मानसिकता खरंच खूप बिघडली आहे. सगळीकडे नकारात्मक वातावरण झालं आहे. इव्हन 10वीच्या परीक्षा होतील की नाही असं वाटत असतानाच 10वीच्या परीक्षा कॅन्सल करण्यात आल्या आणि 12वीच्या परीक्षांचंही काय असेही प्रश्न अजून उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले काही ऑडियन्स जे आहे ते 10वी आणि 12वीची परीक्षा देणारेही आहेत. इतकंच नव्हे तर त्या काही जणांना ही सिरीज एवढी आवडलेली आहे की शाळकरी मुलंसुद्धा आपल्या ऑडियन्समध्ये आहेत. स्पर्धा परीक्षांचे ॲस्पायरंट्स तर आहेतच. या सगळ्यांसाठीच म्हणून आज मी काही सांगू इच्छिते. नकारात्मकता खूप वाढली आहे. सतत कोणी ना कोणीतरी पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला ऐकण्यामध्ये येतं. कोणाची तरी डेथ झाली आहे हे सुद्धा आपल्या कानावर येत असतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्यामधली सकारात्मकता टिकवायची कशी आणि अशा अनिश्चित वातावरणामध्ये सुद्धा आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. या संदर्भातच मी सांगू इच्छिते. अनिश्चिततेमध्ये जगणं खरंच खूप अवघड असतं बरं. आणि नकारात्मकता सगळीकडे असतानाही आपली पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवणं आणखीच अवघड असतं. पण अवघड असतं, अशक्य नव्हे. जे व्हिक्टर फ्रँकलला जमू शकलं, जे थायलंडमधल्या मुलांना जमू शकलं, त्याच्यासोबतच उदाहरणं देता येतील अशा असंख्यांना जमू शकलं, ते आपल्यालाही नक्कीच जमू शकतं. माहीत आहे ना तुम्हाला, ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट ऑशविट्सच्या छळ छावणीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली होती. सुटका होईल का माहीत नाही. किती छळ अजून सहन करावा लागणार आहे माहीत नाही. आईवडिलांचं, पत्नीचं, मुलाचं काय झालं काहीही माहीत नाही. पावाचा एक छोटासा तुकडा आत्ता मिळालाय खरा, नंतर मिळेल का, मिळेल तर कधी मिळेल काहीही माहीत नाही. आणि नकारात्मकता किती, अवतीभोवती सगळेच जण मार खाताना दिसतात, छळाला सामोरं जाणारना दिसतात आणि अतिशय प्रचंड अत्याचार होत असतात हेही त्यांना दिसतं. फक्त दिसतंच असं नाही तर स्वतःलाही सहन करावं लागतं. ज्यांना मारून टाकलं जातं त्यांच्याच अंगावरचे कपडे काढून स्वतःच्या अंगावर चढवावेत इतकी वाईट परिस्थिती. आणि इतकंच कशाला तर आपण फक्त केसांमध्ये उवा होतात हे ऐकलेलं होतं, पण केसांमध्येच नव्हे तर अगदी अंगावर सुद्धा उवा होतात हे ऑशविट्सच्या छळछावणीमध्ये त्या लोकांना जाणवलेलं. जेव्हा केव्हा थोडासा वेळ मिळेल एकमेकांच्या अंगावरच्या किंवा स्वतःच्याच हातापायांवरच्या उवा शोधायच्या आणि मारायच्या हा पण त्यांचा एक उपक्रम. अशाही अनिश्चिततेमध्ये, एवढ्या अनन्वित छळामध्येही व्हिक्टर फ्रँकल यांनी स्वतःची पॉझिटिव्ह मानसिकता टिकवून ठेवली. फक्त टिकवून ठेवली असं नाही तर त्यांनी हीच पॉझिटिव्हिटी आपल्यासोबत असणाऱ्या बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवली. आणि जेव्हा रशियन सैन्यानं त्यांची सुटका केली त्याच्यानंतरसुद्धा या छळ छावणीतल्या अनेकांना जे मानसिक त्रास होऊ लागले होते, जे मानसिक रुग्ण या कॅटेगरीत गेलेले होते, त्यांनाही या रुग्ण म्हणून जे त्यांना लेबल लागलेलं आहे त्यातून एक साधा माणूस बनवणं ही कामगिरीसुद्धा त्यांनी केली. व्हिक्टर फ्रँकलना अनिश्चिततेच्या आणि नकारात्मकतेच्या वातावरणातही आपली सकारात्मकता टिकवून ठेवणं आणि इतरांपर्यंत सकारात्मकता पोहोचती करणं हे जमलं. थायलंडच्या त्या मुलांबद्दल 2018मध्ये काय झालं माहीत आहे ना. या मुलांचं उदाहरण मी का देते माहीत आहे. तुमच्यापैकी काही जणांना असं वाटेल की अरे व्हिक्टर फ्रँकल ते स्वतः न्यूरोलॉजिस्ट होते, त्यांना मन कसं कार्य करतं हे माहीत होतं म्हणून ते तसं करू शकले असं तुम्हाला वाटत असेल तर त्या थायलंडच्या मुलांचं उदाहरण देते. वय वर्ष 11 ते 16. टोटल ही मुलं जी होती ती 12 मुलं आणि 12 किंवा ठीक आहे जी काही संख्या असेल तर हे मुलं आणि त्यांचा एक 25 वर्षांचा असिस्टंट कोच. झालं काय होतं, पाऊस पडतोय हे सेलिब्रेट करण्यासाठी एका गुहेमध्ये गेले होते. एका मुलाचा वाढदिवस होता
आणि गुहेच्या आतमध्ये पाणी यायला लागलं. म्हणून ते मागे जात 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 इतके मागे गेले की आता त्या गुहेला दुसरा दरवाजा असण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पाणी सतत गुहेच्या आतमध्ये येतं. आतमध्ये अंधार गुडूप आहे. खाण्यासाठी जे थोडंफार काहीतरी खाऊ त्यांच्यासोबत होता तो पुरवून खावा लागणार होता इतक्या सगळ्या जणांमध्ये. पाणी पिण्यासाठी अवतीभोवती पाणी भरपूर होतं, पण ते अजिबात प्यायचं नाही. ते रोगराईला निमंत्रण देणारं आहे असं असिस्टंट कोचनं बजावून सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे छतातूनच कुठून तरी पाणी जे पाझरायचं, एखादा थेंब हाती लागला की तेवढाच ओठांवर आणि जिभेवर टेकवायचा. आपण आतमध्ये जिवंत आहोत हे कुणाला तरी कळलं असेल का? माहीत नाही. कुणीतरी शोध घेत इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल का? माहीत नाही. किती दिवस आपण आतमध्ये अडकून पडलोय? माहीत नाही. बाहेर सूर्य आहे का बाहेर चंद्र उगवलाय? ॲब्सोल्युटली काहीही माहीत नाही. आपण जिवंत घरी परतू शकू का? माहीत नाही. एवढी अनिश्चितता आणि एवढी सगळी नकारात्मकता असू शकली असती तिथे. अनिश्चितता तर होतीच, पण नकारात्मकता अजिबात येणार नाही हे त्या मुलांनी ठरवलं, हे त्या कोचने ठरवलं. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये अतिशय स्ट्रॉंग विल पॉवरनं राहायचं कसं, जगायचं कसं हे ते मुलंसुद्धा तिथे शिकले. त्यांनी स्वतःची मानसिकता खंबीर टिकवून ठेवली. म्हणून 18 दिवसानंतर की 18व्या दिवशी त्यांची सुटका झाली तेव्हा सगळेच्या सगळे जिवंत होते. त्यातलं कुणीही अगदी घाबरून किंवा काहीतरी धास्ती घेऊन लगेच फार आजारी पडलं किंवा त्याच्या जीवालाच काहीतरी हानी निर्माण झाली असं काहीही झालं नाही. मग जर ही वयोगट 11 ते 16 मधली मुलंसुद्धा अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये, नकारात्मकता असू शकणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःला टिकवून ठेवतात, स्वतःचा आत्मविश्वास तसाच राहू देतात, अशा परिस्थितीमध्ये तर हा कोरोना जरी असला तरी त्या सगळ्यांपेक्षा, व्हिक्टर फ्रँकलपेक्षा, त्या मुलांपेक्षा आपण नक्कीच सुखी आहोत ना. आपण आपल्या घरामध्ये आहोत. आपल्याला खायला प्यायला व्यवस्थित मिळतं आहे. कोणता महिना चालू आहे, कोणता दिवस चालू आहे, सूर्य आहे का चंद्र आहे, हे सगळं 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 आपल्याला कळतं आहे. मग तरीसुद्धा नकारात्मकता आहे असं सातत्यानं म्हणत स्वतःच नकारात्मक वागायचं आहे का? किंवा आपली नकारात्मकता इतरांपर्यंत पोहोचवायची आहे का? हे आपण ठरवायला हवं ना. म्हणूनच हा नकारात्मकतेचा किंवा कोरोनाचा बाऊ करण्याची अजिबात गरज नाही. येस, मी खूप जाणीवपूर्वक शब्द वापरते, बाऊ करण्याची गरज नाही. का? कारण अगदी मोजकी मला मुलं दिसतात, हाताच्या बोटावर मोजणं इतकीच असतील, पण ही मोजकी मुलंसुद्धा ह्या काळाचा फार व्यवस्थितरित्या वापर करून घेत आहेत. उलट क्लासमध्ये, शाळा कॉलेजमध्ये जाण्या येण्याचा सुद्धा वेळ आमचा वाचला आहे असं गृहीत धरून किंवा असं व्यवस्थित स्वतःला सांगून ते अभ्यास करत आहेत. अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटसुद्धा त्यांनी स्वतः चालू केलेलं आहे. यूट्यूबवर जे वेगवेगळ्या प्रकारचे फ्री क्लासेसही चालतात त्याचाही ते व्यवस्थितरित्या उपयोग करून घेत आहेत. जे घडत आहे ते थांबवणं आपल्या हातामध्ये नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या हातात जे आहे ते करणं हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून ते त्या पद्धतीनं करतायत. तुम्हाला सांगू, सगळेच्या सगळेच लोक यशस्वी का होत नाही? यशस्वी लोकांची संख्या बोटांवर मोजणं इतकीच नेहमी का असते? ती एक्झॅक्टली याच कारणांमुळे असते. म्हणजे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स जेव्हा म्हणतायत की ह्या कोरोनामुळे अभ्यास करावा का नाही करावा, कसा करावा, काय करावा, काहीच समजत नाही आहे, तेव्हा हाताच्या बोटांवर मोजणं इतकी मुलं अभ्यासही करत आहेत आणि स्वतःचं स्किल डेव्हलपही करत आहेत. मग नॅचरली सक्सेसफुल कोण होणार? एक्झॅक्टली तीच हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मुलं. म्हणूनच तर आपण हे एक्सक्युजेस द्यायचेच नाही आहेत. कोरोना होता का, त्याच्यामुळे काय झालं काय नाही, हा सगळा विचार करण्याच्या ऐवजी आपल्याला जो वेळ मिळतोय त्या वेळेत आपण काय करू शकतो हा जर विचार केला तर नवनव्या आयडियाज आपल्याला यायला लागतील. वेगवेगळ्या प्रकारचं आपण नॉलेज घ्यायला लागू. कदाचित यूट्यूबवरूनच आणखी एखादी भाषा आपण शिकून घेऊ, आणखी एखादं काहीतरी वेगळं स्किल आपण शिकून घेऊ, ज्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये निश्चितरित्या होणारच आहे. एक मला गोष्ट ही पण जाणवली बरं, म्हणजे ते जेव्हा समजलं आपल्याला की 10वीची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे, तेव्हा बऱ्याच मुलांच्या कॉमेंट्स अशा होत्या आणि दुर्दैवानं त्यांच्या पालकांच्या सुद्धा होत्या, ओ या मुलांनी वर्षभर ऑनलाईन क्लासेस उगाचच केले. कमालच आहे ना.
म्हणजे ऑनलाईन क्लासेस हे आपण शाळांसाठी करत असतो का आपल्यासाठी करत असतो? ज्ञान मिळवण्यासाठी करत असतो का परीक्षा देण्यासाठी करत असतो? म्हणूनच तुम्हाला जर आठवत असेल तर अगदी सुरुवातीच्या एपिसोडपासून मी त्यावरच भर देत आहे की प्रोसेस एन्जॉय करायला आपण शिकलं पाहिजे. फक्त परीक्षेसाठी आपण अभ्यास करतोय, शिक्षकांसाठी अभ्यास करतोय, शाळेसाठी अभ्यास करतोय असं अजिबात न समजता या सगळ्या अभ्यासामुळे आपल्याला स्वतःला फायदा होणार आहे, आपलं ज्ञान वाढणार आहे. हे ज्ञान आपण स्वतः व्यवहारात आणू शकणार आहोत आणि त्यामुळेच आपल्याला व्यावहारिक ज्ञानसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे. असं सगळं जर लक्षात घेतलं ना तर अभ्यास करणं याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही. जॉर्ज बर्नार्ड शॉ काय म्हणतात माहीत आहे? जर डोंगराच्या भोवती तुम्ही नुसतंच फिरत असाल, काहीही ध्येय न ठेवता, तर त्या फिरण्यात तुम्हाला अजिबात आनंद वाटणार नाही. जर डोंगराच्या शिखरावर चढणं हे तुमचं ध्येय असेल, पण एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही बसलात आणि डायरेक्ट डोंगराच्या शिखरावर उतरलात तरी तुम्हाला आनंद वाटेल का? ॲब्सोल्युटली नाही. मग जेव्हा तुम्ही पायथ्यापासून तर डोंगराच्या शिखरापर्यंत स्वतः चढत जाता, मार्गात जे काही येतं ते एक्सपिरियन्स करत राहता, चांगले वाईट अनुभव गोळा करत राहता, त्यावेळेस तो प्रवास सुखकर होतो असं आपल्याला जाणवतं. आणि त्यावेळेस जेव्हा आपण शिखर गाठतो ना तेव्हा मग स्वतःला खरंच आपण शाबासकीची थाप देऊ शकतो. म्हणून फक्त वर्षाच्या शेवटी आपल्याला काहीतरी प्रोड्यूस करायचं आहे असा विचार न करता ती संपूर्ण प्रोसेस, म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉच्या शब्दामध्ये डोंगर चढण्याची प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे ना, तसंच आपल्या शब्दांमध्ये अभ्यास करण्याची पूर्ण प्रोसेस जेव्हा आपण एन्जॉय करायला लागू ना तेव्हा मग बाहेर कितीही नकारात्मकता असली किंवा कितीही अनिश्चितता असली तरीसुद्धा आपला अभ्यास करत राहणं, आपले स्किल डेव्हलप करत राहणं हे आपल्याला अगदी सहजपणे जमतं. आणि राहिला सध्याच्या परिस्थितीचा प्रश्न किंवा ह्या परिस्थितीनंतर पुढे काय, भविष्य काय आहे, शेवटी असं सगळं काहीही असेल ना तर त्यांना मी त्या राजाची आणि त्या बौद्ध भिक्खूची गोष्ट सांगू इच्छिते. हा राजा जो होता ना त्याला सगळ्याच साधू संतांकडून, महात्म्यांकडून ज्ञान घेणं खूप आवडायचं. आणि मग एके दिवशी त्यांच्या दरबारामध्ये एक बौद्ध भिक्खू आला. राजानं त्याला विचारलं की मला काहीतरी ज्ञान द्या, मला काहीतरी सांगा. आणि ह्या बौद्ध भिक्खूने एक अंगठी त्याच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, या अंगठीच्या खड्याच्या खाली एक चिठ्ठी मी लिहून ठेवलेली आहे. जेव्हा अगदी जीवाशी गाठ असेल, जगण्या मरण्याचा प्रश्न असेल ना तेव्हा हा खडा काढून ती चिठ्ठी तू वाच, तेव्हा ही चिठ्ठी तुला मदत करेल त्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी. ओके, राजानं ती अंगठी स्वतः घालून घेतली. नेहमीच ती जवळ ठेवायची हे त्यानं स्वतःची ठरवलं. बरेच दिवस गेले आणि दुर्दैवानं त्याच्याच प्रधानानं त्याच्याच विरोधात कटकारस्थान केलं. राजाला हकलवून लावलं, ते राजपद स्वतः मिळवलं आणि अक्षरशः त्या राजाला पकडून, हकलवून लावण्यापेक्षा त्यानं राजाला पकडलं आणि तुरुंगामध्ये डांबलं. आणि त्या सगळ्या बाकीच्या लोकांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला फाशी देण्यात येणार आहे. एक सेवक राजाचा अतिशय विश्वासू होता. विश्वासू तर बरेच जण होते, पण त्यांनासुद्धा मारून टाकण्यात आलेलं होतं. पण समहाऊ हा सेवक यशस्वी झाला तुरुंगातून राजाला पळवून लावण्यासाठी. एक घोडा त्यानं राजाला दिला आणि राजाला सांगितलं, महाराज तुम्ही स्वतःचा जीव वाचवा आणि इथून पळून जा. राजा त्या एका घोड्यावर बसून सतत इकडे तिकडे पळतोय आणि असं सगळं करत असताना सगळे सैनिक ह्या प्रधानाचे त्याच्या मागे आहेत. अशा परिस्थितीमध्ये राजाला खूप थकवा जाणवायला लागला आणि एका क्षणी जाणवलं की ह्या घोड्याला सुद्धा काहीतरी खाणं द्यावं लागणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गवत दिसल्यानंतर घोड्याला तिथे आपण सोडावं हा विचार राजानं केला. एका मोठ्या दगडाच्या पाठीमागे राजा स्वतः लपून बसला आणि घोड्याला त्यानं चरण्यासाठी सोडून दिलं. लपून बसलेला असतानाच बाकीच्या घोड्यांच्या टापांचे आवाज त्याच्या कानी येत होते. सैन्य अगदी जवळ पोहोचलेलं होतं. त्या सैन्यानं पाहिलं की राजाचा घोडा एकटाच भटकतोय. याचा अर्थ राजाचं काहीतरी वेगळं झालं असेल किंवा तो राजा पायी पळून गेला असेल, असं सगळे विचार करत सैन्य तिथून निघून गेलं. पण तोपर्यंत त्या काही क्षणांमध्ये राजा एवढा टेन्शनमध्ये आलेला होता की अगदी जगण्या मरण्याचा तो प्रश्न, कोणत्याही क्षणी हे सैनिक पकडतील आणि मारून टाकतील असं त्याला वाटत होतं. लगेच त्याला त्या अंगठीतल्या चिठ्ठीची आठवण झाली. त्याने तो खडा कसाबसा काढला आणि चिठ्ठी उघडली.
चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, हेही दिवस जातील. तेवढे शब्द ह्या राजानं वाचले आणि त्याचं मन एकदम शांत झालं. जे एकदम भीतीग्रस्त होतं की माझ्या जीवाचं काय होईल, माझ्या राज्याचं काय होईल वगैरे वगैरे, ते एकदम शांत झालं आणि मग त्याच्या डोक्यात व्यवस्थित विचार यायला लागले. त्याच्यानंतर हा राजा खरोखरच त्या शब्दांच्या जोरावर स्वतःला वाचवू शकला. जे मित्र राष्ट्र होते त्यांच्यासोबत मिळून पुन्हा आपलं राज्य स्वतःच्या ताब्यात तो घेऊ शकला. म्हणूनच हेही दिवस जातील. नेहमीच लक्षात ठेवायला हवं ना. सध्या नकारात्मक दिवस असतील, सध्या हे वाईट सगळं कानावर येतील असे दिवस असतील, पण तरीसुद्धा विश्वास ठेवा, हेही दिवस जातील. आणि जेव्हा हे दिवस गेलेले असतील तेव्हा याच काळामध्ये आपण आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढवलेलं असल्यामुळे नव्या दमानं, नव्या एनर्जीनं आपण पुन्हा एकदा या सगळ्याच परीक्षा देण्यासाठी सज्ज राहू आणि ऑफकोर्स प्रोसेस एन्जॉय करणंसुद्धा आपण शिकलेलो असू. बरोबर ना. या एपिसोडमधून नेमकं तुम्हाला काय जाणवलं, कोणती गोष्ट यातली तुम्हाला अतिशय जास्त आवडली आणि कोणत्या बाबीवर तुम्ही लगेच अंमल करायला सुरुवात करणार आहात, हे सगळं लिहून मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवायचे. थँक्यू.